नमस्कार. साड्याच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून वस्तू आणि सेवा कर विधेयक मार्गी लागण्याची शक्यता. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. कोपर्डी अत्याचार मंत्र्यांवरच्या आरोपांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची भूमिका. अधिवेशनात 10 नवी विधेयकं. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना सामोरं जाण्याची सरकारची तयारी. मुख्यमंत्री. आणि उत्तर भारतातल्या काही राज्यांना पावसाचा तडाखा. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती. राज्यात मात्र विश्रांती. आता सविस्तर वृत्त. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 20 बैठका होणार असून 16 विधेयकं मांडण्यात येणार आहेत. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली. काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीवर एकजूट दाखवल्याबद्दल त्यांनी सर्व पक्षांचे आभार मानले आहेत. या अधिवेशनात महत्वपूर्ण चर्चा करून राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचं आवाहन त्यांनी सर्व पक्षांना केलं. वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की हे विधेयक मंजूर होणं महत्वाचं आहे. त्याचं श्रेय कोणत्या सरकारला मिळतं हा मुद्दा महत्वाचा नाही. हे विधेयक सर्व सहमतीनं मंजूर व्हावं अशी सरकारची इच्छा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर सांगितलं. सरकारची सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचं ते म्हणाले. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य देण्याचं आश्वासन सर्व पक्षांनी दिलं असल्याचं ते म्हणाले. अधिवेशनात काँग्रेस लोकाभिमुख आणि विकासाभिमुख विधेयकांना पाठिंबा देणार असल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर सांगितलं. काश्मीरमधली परिस्थिती गंभीर असून त्यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भात स्वतंत्र सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी माकपा आणि समाजवादी पक्षानं यावेळी केली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही काल संध्याकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे होण्यासाठी सहकार्याचं आवाहन केलं. अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकांवर आणि अन्य प्रश्नांवर गोंधळ न करता साधक बाधक चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी कामकाजात संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन महाजन यांना दिलं. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईतल्या विधानभवनात सुरू होणार असून विरोधकांच्या विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथलं अत्याचार आणि हत्या प्रकरण, नव्या मंत्र्यांवरचे आरोप, जीवनावश्यक वस्तूंचे चढे दर, डाळींच्या दराबाबतची संदिग्धता अशा अनेक प्रश्नांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरलं असून अशा सरकारच्या चहापानावर आपण बहिष्कार घालत आहोत असं काल विरोधी पक्षांनी जाहीर केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथली अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पीडित कुटुंबाला भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही ही लाजिरवाणी बाब आहे अशी टीका त्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती केविलवाणी असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज आहे असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. या अत्याचार प्रकरणाचा खटला शीघ्रगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विचित्र असं घटना घडतात राज्यामध्ये आणि त्यामुळे एकतर मुख्यमंत्र्यांचा स्वतःच्या मंत्र्याला अंकुश नाही. नोकरशाहीच्या करवी राज्यावर कारभार ठेवण्याचा प्रयत्न करतात. भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण मिळते. निष्कलंक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना शिक्षा होते, त्यांच्या बदल्या होतात. लाचखोरीला भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा ओढलेल्या आहेत आता. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये सरकारची जी काही भूमिका सरकार म्हणून आहे याचं अस्तित्व कुठेही मला वाटतं सरकारमध्ये जाणवत नाही. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही नगर जिल्ह्यातल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध केला असून राम शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आरोपींच्या फेसबुकवर आरोपींसह राम शिंदे यांचा फोटो असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीत चौकशी व्यवस्थितपणे होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का असा सवालही त्यांनी यावेळी केला. गेल्या 1.5 वर्षात
8 मंत्र्यांच्या घोटाळ्यांची प्रकरणं आपण सभागृहात उघड केली असून नव्या मंत्र्यांवरच्या आरोपांबाबत आपण अधिवेशनात आवाज उठवणार असल्याची भूमिका मुंडे यांनी स्पष्ट केली. आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नवीन 10 तर विधान परिषदेत प्रलंबित 3 अशी एकूण 13 विधेयकं संमत करून घेण्यावर राज्य सरकारचा भर राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. विरोधकांच्या सर्व प्रश्नांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचं ते म्हणाले. यावर्षी राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. राज्याच्या 23 जिल्ह्यात 100%पेक्षा जास्त पाऊस झाल्यानं जलाशयांमध्ये 34% पाणीसाठा झाला आहे, तर एकूण 80% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत 7,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसंच डाळींचं क्षेत्रही वाढलं आहे. डाळींचे कमाल दर 120 रुपयांच्या वर जाणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याचं ते म्हणाले. जलयुक्त शिवाराला उत्तम प्रतिसाद लाभल्यानं ते यशस्वी झाल्याचं चित्र आहे. अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं फडणवीस म्हणाले. नगरची जी घटना घडलेली आहे, एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला, ती अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह अशा प्रकारची घटना आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे. 3ही आरोपी जे आहेत यांना अटक केलेली आहे. जे कठोरातले कठोर कायदे आहेत ते कायदे या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. पॉस्कोचा कायदा देखील लावण्यात आलेला आहे आणि त्यासोबत हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेबांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी सरकारचं वकील म्हणून या खटल्यामध्ये उपस्थित राहावं आणि पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करण्याचा देखील राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. लवकरच ती मदत देखील आम्ही त्यांना देऊ. माध्यमांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मगच वार्तांकन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एपीएमसी बंदच्या प्रश्नावर उत्तर देताना सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नसून मक्तेदारीच्या विरोधात आहे. बाजार समित्यांच्या बाहेर होणारे व्यवहार हे बेकायदेशीरच असतात. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल कोपर्डी इथं जाऊन पीडित सुद्री कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केलं. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अतिशय गंभीर अशी ही घटना आहे आणि एका छोट्या मुलीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे तो कोणालाही सहन न होण्यासारखाच आहे. आणि ज्या काही अनाउन्समेंट झालेल्या आहेत या केसच्या बाबतीमध्ये याचा संपूर्ण फॉलोअप हा महिला आयोग करेल. ही घटना जी झालेली आहे ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालेल. याच्याशिवाय त्याला जो त्यांनी मागणी केली की उज्ज्वल निकमांना या केस करता बघायला सांगावं, याकरता सुद्धा महिला आयोग याचा फॉलोअप करेलच आणि हे करून घेईल. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक विनय चोभे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही काल कोपर्डीला भेट देऊन अत्याचार आणि हत्या प्रकरणाची माहिती घेतली. भारतीय संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल चेन्नईत आयोजित एका कार्यक्रमात केली. चित्रपटात दाखवण्यात येणारा हिंसाचार आणि अश्लीलतेबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. चित्रपट निर्मितीशी जोडलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं, असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातल्या पोलिसांसाठी पुढल्या वर्षी मार्च अखेरपर्यंत सुमारे 35,000 घरं उपलब्ध होतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल मुंबईत दिली. सांताक्रुझ इथं बांधण्यात आलेल्या 141 घरांच्या संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. 476 चौरस फुटांच्या या सदनिका हेड कॉन्स्टेबल आणि पोलीस निरीक्षकांसाठी बांधण्यात आल्या आहेत. या नव्या घरांमुळे अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरामदायी जीवन जगता येईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा विशेष तपास कार्यालयांची लवकरच उभारणी करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारही उपस्थित होते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येकालाच पडतो. दररोज टोल भरूनही खड्ड्यातून मार्ग काढत जीव धोक्यात घालून प्रवास करणं नित्याचंच झालं आहे. नवी मुंबईतल्या कळंबोली परिसरातली ही दैन्यावस्था नकोशी झाली आहे.
घाणींच्या गर्तेत असलेले हे रस्ते आहेत कळंबोली स्टील मार्केटचे. या रस्त्यांसाठी वाहन चालकांनी टोल देऊन सुद्धा यांची अवस्था जैसे थे अशीच आहे. याकडे सिडको आणि लोह पोलाद मार्केट कमिटीनेही कधी लक्ष घातलं नाही. 1980 साली सिडकोने भाडे करार करून भाडेपट्टी तत्वावर कळंबोली इथले भूखंड व्यापाऱ्यांना दिले. मात्र ठरल्याप्रमाणे इतर सुविधा इथे देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे भूखंड निर्मितीखेरीज सिडको प्रशासनाने या ठिकाणी काहीही केलं नाही. देशातल्या विविध भागातून इथे अवजड वाहनं ये जा करतात. त्यात रस्त्यांवरच्या या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे ट्रकचे टायर फुटणं, इंजिन नादुरुस्त होणं, मायलेज इत्यादींवर परिणाम होत असल्याचं चालक सांगतात. गली के अंदर इतना पानी है, इतना खड्डा भरा हुआ है कि आने जाने में टायरों का नुकसान हो रहा है और इसके लिए इतनी दिक्कत पड़ रही है कि ड्राइवर जो आके राजी नहीं है. 5 वर्षांपूर्वी अंदाजे 135 कोटी रुपयांचे अंतर्गत रस्ते बनवण्याच्या प्रस्तावित कामाची निविदा काढण्यात आली. परंतु अजून त्याला मंजुरी मिळाली नसल्याने आज त्यालाच 200 कोटी रुपये लागणार आहेत. इतकी रक्कम बाजार समितीकडे नसल्याचं तसंच यावर लवकर तोडगा काढण्यात येईल असं बाजार समितीचे कार्यकारी अधिकारी AK श्रीवास्तव यांनी सांगितलं. एकूणच टोल देऊनही या वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यांच्या अडचणी कधी दूर होणार हाच प्रश्न आता महत्त्वाचा आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शिरूर ताजबंद मार्गावर काल संध्याकाळी जीप आणि कंटेनर यांची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा बळी गेला असून 13 जण जखमी झाले आहेत. 11 जखमींवर उदगीर इथल्या ग्रामीण रुग्णालयात तर 2 लातूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाजातील दलित, उपेक्षित, कामगार, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या सामाजिक परिवर्तनासाठी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 47वी पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांच्या सामाजिक मानसिक अवस्थेचं वास्तववादी चित्रण अण्णाभाऊंनी आपल्या सकस शब्दांनी मराठी साहित्याला दिलं. 1957च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मुंबई हे त्यांचं वगनाट्य पाहायला हजारो लोक गर्दी करत असत. 1958च्या दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडली. लोकशाहीर, कलाकार, कादंबरीकार, लेखक, कार्यकर्ते अशा विविध भूमिकेतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची कास धरली. अखेरच्या काळात मात्र ते एकटे पडले. शासनाच्या मासिक 350 रुपयाच्या मानधनावर त्यांना गुजराण करावी लागली. 18 जुलै 1969 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सामाजिक विषमतेविरुद्धचा त्यांचा लढा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना मिळावा हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. अण्णाभाऊंची ही विचारसरणी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या आशिया ओशनिया गटात भारतानं दक्षिण कोरियावर 4-1 अशी मात करून जागतिक गटाच्या प्ले ऑफ स्पर्धेत प्रवेश मिळवला. काल चंडीगड इथं झालेल्या परतीच्या एकेरी लढतीमध्ये उभय देशांनी 1-1 सामना जिंकला. परतीच्या पहिल्या लढतीत भारताकडून साकेतऐवजी उतरलेल्या रोहन बोपन्नानं दक्षिण कोरियाच्या हांगचुंग याचा पराभव केला. मात्र परतीच्या दुसऱ्या एकेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन याला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या योंग्क्यू इलिम यानं रामकुमारवर मात केली. उत्तर भारतातल्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आसाम या राज्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दळणवळण खंडित झालं आहे. राजस्थानातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी पूर आला असून 300पेक्षा अधिक गावं वेढली गेली आहेत. उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर परिसरात काल दमदार पाऊस झाला. नांदेड, रत्नागिरी, ठाणे, पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर परभणीत येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून वस्तू आणि सेवा कर विधेयक मार्गी लागण्याची शक्यता. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. कोपर्डी अत्याचार, मंत्र्यांवरच्या आरोपांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची भूमिका. अधिवेशनात 10 नवी विधेयकं. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना सामोरं जाण्याची सरकारची तयारी. मुख्यमंत्री.
आणि उत्तर भारतातल्या काही राज्यांना पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती, राज्यात मात्र विश्रांती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.